संग्राम कोथे, कपिल पवार, सूरज चव्हाण, लतीफ तांबोळी, माझे सर्व सन्मान्य सहकारी, आपण सर्व पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सुरुवातीलाच आपल्या सर्वांचं या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मनपूर्वक हार्दिक या ठिकाणी स्वागत करतो. मकर संक्रांतीच्याही शुभेच्छा देतो, नवीन वर्षाच्याही शुभेच्छा देतो. दिशा विकासाची, पुरोगामी विचाराची एक घोषवाक्य मनामध्ये ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं 2 दिवसीय नवसंकल्प शिबिर उद्यापासून शिर्डी या नगरीमध्ये या ठिकाणी होत आहे. जगभरामध्ये शिर्डीचं स्थान एक श्रद्धेचं ठिकाण म्हणून प्रचंड प्रमाणावरती सर्वधर्मी येणाऱ्या भाविकांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहेच. पण या शहरामध्ये आल्याच्या नंतर एक आत्मविश्वास मिळतो, नवीन ऊर्जा मिळत असते, श्री साईंच्या दर्शनाची प्रेरणाही प्रत्येकाला मिळत असते. अशा वेळेला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अभूतपूर्व यश दिल्याच्यानंतर पुढच्या वर्षभराचं, पुढच्या 5 वर्षाचं एक विचारमंथन करावं या दृष्टिकोनातूनच या ठिकाणी आम्ही शिबिर आयोजित केलं आहे. याला राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल, आमचे सर्व खासदार, पक्षाचे वरिष्ठ नेते छगनरावजी भुजबळ, दिलीप वळसे पाटील साहेब, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आमचे सर्व विधिमंडळातील सहकारी, मंत्रिमंडळातील सहकारी, पक्षाचे प्रदेश पातळीवरील उपाध्यक्ष, सरचिटणीस, सर्व जिल्ह्यांचे अध्यक्ष, फ्रंटल सेलचे महिला, युवक, युवती, विद्यार्थी, अल्पसंख्याक, इतर मागासवर्गीय, सामाजिक न्याय या सेलचे राज्यस्तरीय अध्यक्ष, राज्यभरातल्या विविध जिल्ह्यांच्या महिलांच्या अध्यक्ष, इतर प्रमुख निमंत्रित पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये हे 2 दिवसीय आम्ही नवसंकल्प शिबिर या ठिकाणी घेतलेलं आहे. आपल्याला कल्पना आहे की 2023मध्ये जून महिन्यामध्ये स्वर्गीय चव्हाण साहेबांचा विचाराचा वारसा मनामध्ये ठेवत आम्ही सर्वांनी मिळून सामुदायिकरित्या लोकशाहीच्या माध्यमातून एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. स्वर्गीय चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राला पुरोगामी विचाराची दिशा दिली. सुसंस्कृत नवमहाराष्ट्र घडवण्याचं काम स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्याच्या निर्मितीपासून झालं. त्यांच्या विचाराचा वसा आणि वारसा आम्हाला सर्वांना सातत्याने मिळाला. म्हणून या सगळ्या परिसराला यशवंतराव चव्हाण नगरी या नात्याने, या नावानेच आम्ही त्या ठिकाणी एकत्रितपणाने जमणार आहोत. चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र घडवत असतानाच पुरोगामी विचाराचं राजकारण केलं, सुसंस्कृत विचाराचं केलं. बेरजेच्या राजकारणावरती सुद्धा त्यांनी सातत्याने भर ठेवला. पण त्याहीपेक्षा नवमहाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातल्या सर्वदूर क्षेत्राला चालना देण्याचा प्रयत्न 6 दशकापूर्वी केला. त्या कालावधीमध्ये कृषी, सहकार, बेरोजगारांच्यासाठी सुद्धा दर्शपणाने विचार करत MIDC स्थापन करत राज्याच्या वेगवेगळ्या परिसरामध्ये सुद्धा उद्योग निर्माण व्हावेत, सहकाराच्या माध्यमातून साखर कारखानदारीचं एक जाळं महाराष्ट्रामध्ये निर्माण व्हावं असा विचार आदरणीय चव्हाण साहेबांनी केला. स्वर्गीय वसंतदादा यांनी सुद्धा या संबंध क्षेत्राला पुढे देण्याच्या, गती देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा कार्य त्या कालावधीमध्ये केलं. आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतल्याच्या नंतर टीका टिप्पणी जरूर त्या कालावधीमध्ये झाली.
जरा गप्प बसायला सांगा ना मला. परंतु एका ठाम भूमिकेतून आम्ही या निर्णयावरती वाटचाल करण्याचा प्रयत्न केला. अजितदादांच्या नेतृत्वामुळे अर्थमंत्री म्हणून त्यांनी काम करत असताना महाराष्ट्राला सुद्धा त्यावेळच्या सरकारच्या माध्यमातून गती देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. लोकसभेमध्ये आम्हाला फारसं यश मिळू शकलं नाही. एक खोटा अपप्रचार देशपातळीवरती राज्यपातळीवरती झाला. या साऱ्याचा परिणाम राज्यामध्ये सुद्धा महायुतीला केवळ 17 जागांच्या वरती समाधान बाळगावं लागलं होतं. अशा वेळेला आमच्या नेतृत्वाच्या क्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न त्या कालावधीमध्ये केला गेला होता. परंतु विचारापासून ठाम असलेल्या आम्ही सर्वांनी विचारांनी ठाम असलेल्या आम्ही सर्वांनी त्याच मार्गाने पुढे जाण्याचा ठरवलं. आणि मग महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांच्यासाठी केलेली वीज बिलाची, शेतीपंपाची थकबाकी माफ करण्याचा घेतलेला क्रांतिकारी निर्णय असेल, सोयाबीन इतर शेतकऱ्यांच्यासाठी घेतलेले धोरणं असतील, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी निर्यातीचं धोरण शिथिल करण्यासाठी केंद्र सरकारकडे आम्ही घेतलेला आग्रह असेल, याच्यातून महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर वातावरण बदलायला सुरुवात झाली. अशा वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही जनसन्मान यात्राही संबंध महाराष्ट्रामध्ये नियोजित केली. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा, मी स्वतः, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई, त्या जिल्ह्यांतील आमचे सर्व मंत्री, विधानसभा सदस्य यांना सोबत घेत आणि आमचे सर्व राज्याचे फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी यांना सोबत घेत महाराष्ट्रामध्ये आम्ही जनसन्मान यात्रा त्या ठिकाणी केली. अभूतपूर्व महिलांचा प्रतिसाद त्यावेळेला मिळाला. लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांच्यापर्यंत जात असतानाच त्या योजनेच्या बद्दलसुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांच्याकडून झाला. जसं संविधानाच्या बद्दलची भूमिका लोकसभेच्या वेळेला घेतली गेली, तसं या महाराष्ट्रातल्या घेतल्या गेलेल्या क्रांतिकारी निर्णयाच्या बद्दलसुद्धा सातत्याने टीका टिप्पणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाली. परंतु महाराष्ट्रामध्ये कसोशीने या योजनेची अंमलबजावणी झाली. शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी झाली. आणि विधानसभेला जर का आपण पाहिलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 59 जागांवरती पक्षाच्या चिन्हावरती आम्ही निवडणूक लढलो होतो. 41 जागेवरती फार मोठ्या फरकाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश त्या ठिकाणी मिळालं. महायुतीला सुद्धा 237 जागांच्या वरती यश मिळालं. भारतीय जनता पक्षाला जवळपास 133+4, शिवसेनेला सुद्धा 56+3 किंवा 57+3, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 41 जागा. राज्याच्या स्थापनेपासून कुठल्याही एका पक्षाला सुरुवातीच्या कालावधीमध्ये राज्यामध्ये दीर्घकाळ काँग्रेसच सत्तेवरती राहिली. पण काँग्रेस असेल किंवा नंतर निवडणूकपूर्व युतीमध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष असेल किंवा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा एकेकाही पुलंसुद्धा या राज्यामध्ये होतं, त्यांना जेवढं यश नसेल मिळालं, यावेळेला महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीच्या पदरामध्ये प्रचंड प्रमाणावरचं यश त्या ठिकाणी दिलं. आज राज्यामध्ये देवेंद्रजी, अजितदादा, एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकारचं काम सुरू आहे. अशा वेळेला पक्ष संघटन मजबूत करणं, नवसंकल्प मनामध्ये ठेवत त्या दृष्टिकोनातून पक्षाचं धोरण, शिवशाहू फुले आंबेडकरांचं, सामाजिक समता आणि त्याचबरोबर ती वेगवेगळ्या नवीन विकासाच्या दिशा घेत महाराष्ट्रामध्ये काम करणं हे सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्यासमोर एक राजकीय आव्हान नक्कीच आहे की पक्षाचं संघटन बूथपासून ते राज्य स्तरावरती अधिक मजबूत करणं.
शिस्त पक्षामध्ये आणणं, त्याचबरोबर ती व्यापकतेचा जनार्दन समग्र महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून एक कार्यक्रम आम्ही सुरू करणार आहोत. त्यामध्ये सदस्य नोंदणी अभियान हे सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे. त्याची कालमर्यादा आम्ही निश्चित करणार आहोत की कुठल्या तारखेपर्यंत सभासद नोंदणी अभियान हे पूर्ण केलं जाईल. त्यालासुद्धा डिजिटल स्वरूप आणि इतर या बाबतीमध्ये सुद्धा कशा पद्धतीने आम्ही ते ठेवणार आहोत ते सुद्धा उद्या प्रत्यक्षात राष्ट्रीय अध्यक्ष, कार्याध्यक्ष, मी, भुजबळ साहेब आणि इतर सर्व, दिलीपराव असतील, इतर सर्व नेते मंडळींच्या सदस्य नोंदणीच्या नोंदणी करून आम्ही त्या अभियानाची सुरुवात त्या ठिकाणी करणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर आहेत. सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या याचिकेच्यामुळे गेले 2 वर्ष महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती काही ठिकाणचा अपवाद वगळता अस्तित्वात नाही. अशा वेळेला ज्या कारणांच्यासाठी स्वर्गीय चव्हाण साहेबांनी स्थानिक नेतृत्व तयार करण्याच्यासाठी या स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती केली, त्या निवडणुकासुद्धा दीर्घकाळ ज्या रेंगाळलेल्या आहेत त्या आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या नंतर नजीकच्या कालावधीमध्ये होतील. अशा वेळेला पक्षाचं संघटनसुद्धा मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पुढच्या कालावधीमध्ये अधिक दिशा त्या ठिकाणी देणार आहोत. वेगवेगळ्या विषयावरती चर्चा त्या ठिकाणी करत असतानाच वाढतं नागरिकांचे वेगवेगळे प्रश्नही आहेत. वातावरणीय बदलाच्यामुळे होत असलेला अनेक पद्धतीचा बदल आपण पाहतो आहोत. अवकाळी पाऊस किंवा वातावरणीय बदलाच्यामुळे होत असणारे परिणाम कृषी क्षेत्रावरती असतील, मानवी जीवनावरती असतील, या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही काही चर्चा त्या ठिकाणी करणार आहोत. काही राजकीय विश्लेषक आहेत त्यांनाही आम्ही त्या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे, जेणेकरून पक्षाने घेतलेली भूमिका, पक्षाला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद, पक्षाने पुढच्या कालावधीमध्ये करायची वाटचाल, एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणाच्या मध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेलं एक वेगळं स्थान, अशा वेगवेगळ्या विषयांच्यावरती सुद्धा या 2 दिवसीय शिबिरामध्ये आम्ही त्या ठिकाणी चर्चाही करणार आहोत. नवीन दिशाही त्या ठिकाणी ठेवणार आहोत. आजपासूनच राज्यभरातील प्रतिनिधी येण्याची सुरुवात त्या ठिकाणी झाली. महिलांचं संघटन असेल, युवकांचं असेल, कार्यकर्त्यांच्या अधिक चैतन्यमय वातावरणामध्ये पक्षाला मजबूतीच्या विचारापासूनपर्यंत नेण्याच्या दृष्टिकोनातून काही पावलं उचलायची असतील तेही आम्ही काही निर्णय याच शिबिराच्या माध्यमातून त्या ठिकाणी घोषित करणार आहोत. उद्याच्या 2 दिवसीय असणाऱ्या या नवपर्व शिबिराच्या माध्यमातून आपल्यासमोर याचा माहिती या ठिकाणी ठेवली. आपल्याला काय मोठेपणाने संवाद करायचा असेल तर आपण त्या ठिकाणी करावा अशी विनंती आहे. एकच सांगतो की हे शिबिर 18 आणि 19 संभाजीनगर या ठिकाणी नियोजित होतं, परंतु प्रतिनिधींची संख्या अधिक वाढली असल्यामुळे त्या ठिकाणी व्यवस्था होऊ नसल्यामुळे आम्ही हे शिर्डीला त्या ठिकाणी शिबिर अतिशय आयत्या वेळेला या ठिकाणी केलं. प्रदेश पातळीवरून यामध्ये शिवाजीराव असतील, मुख्य प्रवक्ते असतील, इतरही माझे सरचिटणीस पदाधिकारी आहेत, युवकांचे अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर इथले स्थानिक आमदार आशुतोष काळे यांच्याशी मी स्वतः संपर्क केला होता. आणि मग इथल्या माझ्या सर्व स्थानिक प्रदेश आणि जिल्हा स्तरावरच्या पदाधिकाऱ्यांनी त्यामध्ये पूर्णपणाचं सहयोग त्याच्यामध्ये दाखवला आणि शिबिराची व्यवस्थासुद्धा त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने केली. नियोजनाची सुद्धा मी पाहणी या ठिकाणी करून आलो. पुन्हा एकदा रात्री उशिरा मी पुन्हा त्या ठिकाणी पाहणी करणार आहे. पण माझ्या इथल्या सर्व स्थानिक आयोजकांचे सुद्धा मी सुरुवातीलाच या निमित्ताने आभार मानतो आहे. आपण मोठेपणाने संवाद करावा अशी आपल्याला विनंती. जनाक्रोश मोर्चा आहे त्यामुळे शिबिर अधिवेशन होण्याची चर्चा होती, मात्र ती चर्चा बोले असं तुम्हाला वाटतं? निश्चितपणाने, कारण शेवटी आम्ही अधिवेशन कशामुळे इकडे केलं ते मी मुंबईला पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. आम्ही ज्या वेळेला एक शिबिरार्थीची संख्या ठेवली होती ती मर्यादित होती. नंतर मग महिला असतील, युवक असतील, प्रदेश पातळीवरती पदाधिकारी असतील, यांचा सहभाग त्या ठिकाणी असला पाहिजे. ती विनंती आमच्या फ्रंटल ऑर्गनायझेशनकडनं आली, माझ्याकडे आली. मी दादांजवळ चर्चा केली, प्रफुल्लबाईंच्याजवळ चर्चा केली. मग तिथे व्यवस्था होऊ शकत नव्हती म्हणून आम्ही ते शिर्डीला
या ठिकाणी घेतली. तुम्ही उल्लेख केला की छगन भुजबळ देखील या अधिवेशनात उपस्थित राहणार आहेत. चर्चा सुरू आहे की ते अगोदरच्या 2 कार्यक्रमात नव्हते. मोदीजींनी जेव्हा मुंबईमध्ये सर्वांशी संवाद साधला त्यावेळी ते नव्हते. मग या अधिवेशनामध्ये राहतील काय स्पष्टीकरण? मी स्वतः भुजबळ साहेबांच्या जवळ फोनवर चर्चा केलेली आहे, त्यांना विनंती केलेली आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राहिलेले आहेत. पक्षाच्या जडणघडणीमध्ये भुजबळ साहेबांचं योगदान मोठं राहिलेलं आहे. अशा वेळेला आम्ही जे काही शिबिर या विधानसभेच्या अपूर्व यशाच्या नंतर घेतो आहोत, अशा वेळेला त्यांचं मार्गदर्शन असावं अशी मी त्यांना विनंती केलेली आहे. मला विश्वास आहे की भुजबळ साहेब उपस्थित राहतील. मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये जरांगेंना ज्या पद्धतीने त्यांनी विरोध केला, टीका केली, त्यामुळे मंत्रिपद मिळालं नाही म्हणून छगन भुजबळ साहेब नाराज आहेत का? नाही, शेवटी हा पक्षांतर्गत विषय आहे. या विषयावरती मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यापासून मी वेळोवेळी पत्रकार परिषद घेतलेली आहे. त्यामुळे अधिक काही विषयावरती भाष्य करणार नाही. गेल्या काही दिवसांपासून जर पाहिलं तर धनंजय मुंडे यांच्या बाबतीत विरोधक खूप आक्रमक आहेत. आज सुद्धा जो काही खरेदीचा नियम बदलले कृषी मंत्री असताना त्यावरूनही एक नवीन आव्हान समोर आले. न्यायालयाने विचारणा केली आहे की राष्ट्रवादी अडचणीत येते एका मंत्र्यामुळे. एक असं आहे की बीडमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर आहे. त्या विषयाची खोलवर चौकशी करून गुन्हेगार किंवा गुन्हेगारांच्या पाठीशी जे कोण मास्टर माइंड असतील तोपर्यंत तपास व्हावा आणि गुन्हेगारांना कठोर कारवाई केली जावी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुरुवातीपासून भूमिका राहिली. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 3 वेगवेगळी चौकशी स्थापन केलेली आहे. न्यायालयीन चौकशी, SITच्या मार्फत चौकशी, CIDच्या मार्फत चौकशी. त्याच्यामुळे या संबंध घटनेची किंवा गुन्ह्याची उकल करण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस यंत्रणेच्या मार्फत तपास त्या ठिकाणी सुरू आहे. अशा वेळेला आज मी आता दिल्लीवरून असल्यामुळे आज काही कुठलं वेगळ्या बाबतीमध्ये कोणी काय प्रकर्षाने मांडले याची काय माझ्याकडे माहिती नाही आहे. पण जरूर त्या विषयाची माहिती घेऊन आम्ही त्या विषयावरती नक्की त्या ठिकाणी बोलू. विषय असा आहे की कृषी मंत्री असताना म्हणजे शिंदे सरकारमध्ये DBT योजनेद्वारे पैसे दिले जात होते कृषी अवजारांसाठी. मात्र धनंजय मुंडे कृषी मंत्री झाल्यावर पुन्हा ते DBT रद्द करून त्यांच्या खात्यावर पैसे टाकण्याचा निर्णय झाला. त्यामध्ये जे स्प्रे होते कृषी स्प्रे ते 2,000 ऐवजी 3,400 रुपयांना दिले गेले असं न्यायालयाचं. ठीक आहे, मला या माहितीतलं माहिती नाही. मी जरूर माहिती घेईन. उद्या परत संध्याकाळी ज्यावेळेला दिवसभरातल्या झालेल्या विषयांच्यावरती चर्चा करण्यासाठी मी ज्यावेळेला संवाद करेन त्याला नक्कीच त्या विषयाची माहिती सांगेन. महायुतीचं सरकार आहे, 3 पक्षाचं सरकार आहे, पण जे मंत्री आहेत 3 पक्षाचे त्यांचे स्वीय सहाय्यक नेमण्याच्या बाबतीमध्ये आणि दुसरी गोष्ट पालकमंत्र्याच्या बाबतीमध्ये ते काय ऐकायला मिळते की ज्या जिल्ह्याचा मंत्री असेल त्याला दुसऱ्या जिल्ह्यामध्ये दिला जाणार आहे. एक प्रकारे रिमोट कंट्रोल आहे का? एक असं आहे की कोणाचाही कुठे रिमोट कंट्रोल नाही. मुख्यमंत्री देवेंद्रजी, अजितदादा, एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं सरकार गतीने आता काम करायला सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे. आपण ती सांगता ती प्रशासकीय बाब आहे. पालकमंत्र्यांच्या नियुक्ती तर 1-2 दिवसात होणं अपेक्षित आहे. इतरही बाबतीत मंत्र्यांच्याकडे कार्यालयीन आस्थापनेवरती कोण असावं काय नाही हा मुख्यमंत्री आणि त्या मंत्री महोदयांनी एकत्रितपणाने बसून घ्यायचा निर्णय आहे. तो सरकारशी निगडीत असल्यामुळे मी या विषयावरती काय भाष्य करणार नाही. निवडणुकीत युतीनं जनतेला सांगितलं होतं शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार, त्याच्यावर एकमत शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार? एक असं आहे की जो आम्ही जाहीरनामा प्रसिद्ध केला महायुतीचा त्याच्यामध्ये अनेक बाबी आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफीचा आहे, महिलांना आज आम्ही 1,500 रुपये देतो ते 2,100 रुपयापर्यंत देण्यासंदर्भातला आहे, इतरही अनेक बाबी आहेत. या सगळ्या विशिष्ट कालावधीमध्ये पूर्तता करण्याच्या दृष्टिकोनातून हे राज्य सरकार निश्चितपणाने वाटचाल त्या ठिकाणी करेल. एक टप्पा पीक म्हणजे शेतकऱ्यांच्यासाठी वीज पंपाच्या बाबतीमध्ये तो त्यावेळेलाच झाला. 14,000 कोटी रुपयाची थकबाकी शेतकऱ्यांची शून्य बिल देऊन म्हणजे केवळ घोषणा झाली नाही तर प्रत्येक शेतकऱ्याला शून्य बिल त्या ठिकाणी देण्यात आलं सगळ्या शेतकऱ्यांना, जवळपास 45 लाख शेतकऱ्यांना. त्याच्यामुळे हा जो इतर जी बाबी आहेत म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, इतरही जे काय घोषणा असतील
आश्वासनं असतील त्याची पूर्तता केली जाईल. तटकरे साहेब, या अधिवेशनामधनं कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टिकोनातून काही संधी किंवा काही सूचना दिल्या जाणार आहेत का, किंवा कसं असणार? हो, निश्चितच मी या संबंध आयोजनाचा हेतू तो सुरुवातीला विषद करताना सांगितला की संघटन मजबूत करत असताना आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था या आमच्या सर्वांच्या नजरेसमोर आहेतच. विधानसभेमध्ये यश मिळालं ही आमचा एक पहिला टप्पा आहे. तेवढा तिथून आता आमचं खरं अधिक संघटनेचं काम अधिक गतीने सुरू झालं. जनतेने जेवढा इतक्या मोठ्या प्रमाणावरती शिक्कामोर्तब केल्यावर आता संघटनेची पाल्यामुळे खोलवर रुजवणं, संघटना जनतेपर्यंत नेणं, या कार्याला गती देण्याच्या दृष्टिकोनातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महत्त्वाच्या आहेत. त्याला जोडून दुसरा प्रश्न असेल की भाजपचं संमेलन आम्ही उपस्थित होतो तेव्हा त्या भाजपच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं असं होतं की स्वबळावरला राहावं, म्हणजे आपली ताकद नेमकी काय महाराष्ट्रामध्ये, त्या अनुषंगाने प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळेल अशी भावना देखील नेत्यामध्ये होते. तर त्या दृष्टिकोनातून देखील काही कार्यकर्त्यांचा आवाज तुमच्या कानी येतील आपल्या पक्षातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडनं? एक असं आहे की निवडणुका येतात त्या वेळेला प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भूमिका असतात आणि त्या भूमिका मांडणं हा त्यांचा लोकशाहीमध्ये पक्षांतर्गत निश्चितपणाने हक्क आहे. पण ज्या वेळेला लोकसभा झाल्या, विधानसभा पार पडल्या, त्यावेळेला आम्ही लोकसभा विधानसभा निवडणूक पूर्व युती करून त्या ठिकाणी लढलो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वतीमध्ये ज्या वेळेला त्या निवडणुका दृष्टिक्षेपात येतील, सर्वोच्च न्यायालयामधला याचिकेचा निकाल लागेल, त्याला प्रदेश पातळीवरती राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, तिन्ही पक्षाचे प्रमुख अध्यक्ष आम्ही एकत्रितपणाने बसू आणि मग त्या संदर्भातला मी निर्णय घेऊ. कारण मुंबईसह अनेक महापालिकेच्या निवडणुका आहेत. काही मोजक्या जिल्हा परिषदा वगळता राज्यातील सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, नगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि नगरपंचायतीच्या सुद्धा निवडणुका आहेत. त्याच्यामुळे या संदर्भामध्ये धोरणात्मक निर्णय राज्य पातळीवरती करू. त्या वेळेला पक्षाच्या कार्यकर्त्यांचं, विधानसभा सदस्यांचं, लोकसभा सदस्यांचं मत काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न महायुतीचे नेते करतील आणि मग या संदर्भातला निर्णय घेतील. वाल्मिक करारांचा ज्यावेळेस शोध घेतला जात होता, राष्ट्रवादीचं मागचं जे अधिवेशन झालं शिर्डीतच झालं, त्यावेळेस लहान आणि मोठ्या दोन्ही पवार एकत्र होते आणि मधूनच पवार साहेब निघून गेले, तो भाग वेगळा. पण तुम्ही आता काही वर्ष म्हणजे काही दिवस झाले फक्त त्याला, तर तुम्हाला आता पुन्हा शिर्डीत अधिवेशन घेताना काय वाटतंय की आपण मागच्या वेळी याच ठिकाणी एकत्र होतो आणि आज सगळे पुन्हा? एक असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अधिवेशन शिर्डीला झालं. अजितदादा मधून नव्हते गेले, ते अगोदरच नियोजित कार्यक्रमानुसार जाणार होते. पहिल्या दिवशीच्या उद्घाटनाला ते उपस्थित होते, मी होतो सोबत, सर्वजणच होते आम्ही सगळेजण. आणि दुसऱ्या दिवशी ते त्यांच्या अगोदरच्याच पूर्वनियोजित कार्यक्रमाच्यामुळे ते बाहेर गेलेले होते. हा एक भाग. मी मगाशी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तसं बघितलं तर 14 सालापासूनच भारतीय जनता पक्षाबरोबर जावं अशी चर्चा अनेक वेळा पक्षामध्ये झाली होती. 14लाही झाली, त्याला मी प्रदेशाध्यक्ष होतो. विधानसभेचे निकाल लागले त्यावेळेला मी आणि प्रफुल्लभाई आम्ही दोघांनी सिल्व्हरओक या आदरणीय साहेबांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. भारतीय जनता पक्षाला आम्ही बाहेरून पाठिंबा दिला. 16-17मध्ये तर सरकारमध्ये सत्तेमध्ये सहभागी व्हा म्हणूनच मी प्रदेशाध्यक्ष म्हणून देवेंद्रजीच्या जवळ माझ्या अनेक वेळा चर्चाही झाल्या. लोकसभेच्या 19 जागांचं वाटपाच्या वतीमध्ये सुद्धा निश्चिती झाली, परंतु त्या चर्चेची फलश्रुती सरकारमध्ये जाण्याच्या दृष्टिकोनातून होऊ शकली नाही. 19मध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाबरोबर सरकारमध्ये जावं अशी चर्चा होती. 22मध्ये ज्या वेळेला एकनाथ शिंदेने एक भूमिका घेतली त्यावेळेला सुद्धा पक्षाच्या सर्वच आमदारांनी, त्यावेळेला पक्षाचे 53 आमदार या सर्वांनी मिळून भूमिका घेतली होती की आपण सत्तेमध्ये असलं पाहिजे. त्यालाही जवळपास पक्षपातळीवरती मान्यता मिळाली होती, परंतु ती चर्चा पुढे फलद्रूप होऊ शकली नाही. त्याच्यामुळे आम्ही सत्तेमध्ये जाण्याचा निर्णय दादांच्या नेतृत्वाखाली घेतला. 43 आमदारांनी समर्थन दिलं. निवडणूक आयोगाने घेतलेल्या आमच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब केलं, राज्यातल्या जनतेने केलेलं आहे. त्यामुळे आपण जो प्रश्न विचारताय ती त्यावेळेला जी स्थिती होती त्याच्यात खूप बदल, ज्याला आपण पुलाखालून पाणी वाहून गेलं असं म्हणतो. आता इथे गोदावरी आहे, त्याच्यामुळे गोदावरीच्या खाली पुलाखालून खूप पाणी वाहून गेलेलं असल्यामुळे
आता भावना आहेतच, तशा आठवणी 99 सालापासूनच्या खूप आहेत, पक्ष स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या. पण शेवटी राजकारणामध्ये भावनांपेक्षा विचाराला, कृतीला हे अधिक महत्त्व दिलं जावं लागत असतं. त्या कृतीवरती आणि त्या विचारावरती आणि घेतलेल्या निर्णयावरती ठाम राहत आमची पुढची वाटचाल आहे. विरोधकांचं असं म्हणणं आहे की युतीचं शासन आल्यापासून राज्यातली कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे. साहेब, इतकं प्रचंड बहुमत मिळाल्याच्या नंतर जनतेने दिलं आणि ज्यांना अपेक्षा होती, बघा निवडणुकीचं मतदान झालं त्या दिवशी मुंबईत महाविकास आघाडीचे सगळे नेते बसले. कोण ड्रायव्हिंग करायला लागलं होतं, कोण म्हणाले यांच्या हातातच आता स्टेअरिंग दिलेलं आहे. महाराष्ट्राची ती जवळपास 7-8 मुख्यमंत्र्यांची नावं त्यावेळेला आपण पाहिली. मंत्रिमंडळाची रचना झालेली पाहिजे आणि निकाल लागल्याच्यानंतर ज्याला लँडस्लाईड व्हिक्टरी असं म्हणतात ती त्या ठिकाणी मिळाली. त्या नैराश्यातून, त्या निराश मनस्थितीतून अजूनही विरोधक बाहेर आले नाहीत. त्याच्यामुळे आता टीका टिप्पणी करण्याशिवाय दुसरं काय राहिलं नसल्यामुळे ही टीका टिप्पणी त्यांनी केली. याच्यापेक्षा त्याच्यात फारसं तथ्य असं मी मानत नाही. त्याला पण कारण आहे ना सर, बीड परभणी त्यानंतर आज सैफ अली खानवर पण हल्ला झाला. मग काय मी असं म्हटलं, पुन्हाही म्हणतो की बीडची घटना, परभणीची घटना अत्यंत गंभीर आहे, दुर्दैवी आहे. या घटनांची सखोल चौकशी करत किंवा आजची घटना जी आहे सैफ अली खानच्या संदर्भातली ती सुद्धा अत्यंत दुर्दैवी आहे, चिंताजनक आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 14 ते 19 या राज्याचं गृहमंत्रीपद त्यांनी भूषवलेलं आहे. त्यांचा प्रशासनावरती प्रचंड त्यांचाही विश्वास आहे आणि त्यांची पकडही आहे. त्यावेळेला सुद्धा महाराष्ट्रामध्ये खूप 14 ते 19 वेगवेगळी मोठी आंदोलन झाली, त्यांनी यशस्वीपणाने हाताळली. या गंभीर गोष्टींच्याकडे सुद्धा राज्य सरकारचं गृह विभाग आणि ते योग्य पद्धतीने हाताळत आहेत. त्याच्यामुळे आपण म्हणता येते विरोधकांना टीका टिप्पणी करण्यासाठी एखादी घटना जी घडते, जी दुर्दैवी आहे, संतापजनक आहे, त्याच्यावरती ते राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न करतात. बीड प्रकरणी जे SIT आहे, CID आहे, या अधिकाऱ्यांवर आरोप केले जात आहेत की हे अधिकारी नको, ते अधिकारी नको. काय एक जातीय तेढ निर्माण होते, सरकार त्याच्याकडे कसं नियंत्रण करणार? शेवटी मी सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्री आणि सरकार या बाबतीमध्ये पूर्णपणाने त्या घटनेच्या बाबतीमध्ये गंभीर आहे. त्या दृष्टिकोनातून तपास चालू आहे. यापेक्षा त्या अधिक घटनेवरती मी काय भाष्य करणार. विजय वडेट्टीवारांनी शिर्डीमध्ये एक विधान केलेलं होतं की भाजप 2019ची संख्या 24ची संख्या ही जवळजवळ आता बहुमतापर्यंत त्यांची वाटचाल आहे. 29ला त्यांच्या म्हणण्यानुसार 29ला राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची गरज पडणार नाही, हे एखाद्या वेळेस विरोधात राहतील किंवा कुठेच नसतील राजकीयदृष्ट्या, असं विधान वडेट्टीवारांनी शिर्डीत केलेलं आहे. लोकसभेमध्ये अभूतपूर्व यश आल्याच्या नंतर वडेट्टीवारांच्या सहित काँग्रेसच्या नेत्यांच्या डोक्यात जी हवा गेली, त्या काँग्रेसला लोकसभे एवढ्या जागासुद्धा विधानसभेमध्ये निवडून आणता आल्या नाही. त्यांना इतर राजकीय पक्षात काय चाललं आहे हे बोलण्याचा काही नैतिक अधिकार नाही, राजकीय अधिकार नाही. त्यांनी त्यांच्या पक्षाचं अस्तित्व बघावं आणि पुढची वाटचाल करावी. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से 2 दिन का नव संकल्प शिविर शिरडी में होने जा रहा है. दिशा विकासाची, पुरोगामी विचाराची ये ब्रीद वाक्य सामने लेकर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का अधिवेशन 2 दिन शिरडी में हो जाएगा. हमारे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल भाई पटेल, हमारे वरिष्ठ नेता छगनजी भुजबल, दिलीप वलसे पाटिल जी, हसन मुशीफ जी, धनंजय मुंडे जी, मंत्रिमंडल के सारे सदस्य, सारे सांसद, लोकसभा, राज्यसभा, सारे हमारे विधायक, विधानसभा, विधान परिषद और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की जो ताकत है, सब जिलाध्यक्ष, महिला जिलाध्यक्ष, प्रदेश के पदाधिकारी सब यहाँ पे उपस्थित रहेंगे. हमारे एक MLA, एक विधायक भी रहेंगे. हमारे जो कैंडिडेट थे वो भी इसमें रहेंगे. 2 दिन की इस शिविर के माध्यम से आने वाले दिनों में जो स्थानिक स्वराज्य यानी लोकल बॉडीज़ के चुनाव आ जाएंगे उसके बारे में भी बहस हो जाएगी. नया सदस्य अभियान हम शुरू करने जा रहे हैं, उसका भी शुभारंभ कल राष्ट्रीय अध्यक्ष, कार्याध्यक्ष और मैं स्वयं और हमारे वरिष्ठ नेताओं के नोंदणी की करने के बाद वहाँ पे वो भी शुरू हो जाएगा. से 2 दिन के शिविर हमने यहाँ पे आयोजित किया है. आने वाले दिनों में जो स्थानिक स्वराज्य संस्था के चुनाव हैं
उसके लिए संगठन मजबूत करना और दिशा देना, महिला, युवक, युवती, विद्यार्थी इनको और पक्ष की तरफ आकर्षित करना, ऐसे नए कार्यक्रम लेके राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी 2025 का पूरा प्रोग्राम इसी शिविर में देने वाली है। क्या इस शिविर में शामिल हो गए? क्या आपसे बात होगी? मैंने की नाराजगी अजीत दादा के प्रति थी, वो खत्म होगी? मैंने परसों ही मुंबई के पत्रकार परिषद में कहा, आज दोबारा यहाँ पे कहना चाहता हूँ, मैं स्वयं भुजबल जी के साथ मैंने संवाद किया है, मेरी उनकी बात हो गई है, मैंने उनको विनती की है वो आने चाहिए, वो आएंगे और यहाँ पे मार्गदर्शन भी करेंगे। गडकरी जी, लॉ एंड ऑर्डर का बहुत बड़ा मुद्दा जो है राष्ट्रीय स्तर पर चर्चा में है। सैफ अली खान पर हमला हुआ है और 48 आवर्स होने के बाद भी पुलिस के हाथ में कुछ सबूत नहीं है। एक तरफ भीड़ का मामला है, दूसरा मुंबई जो आर्थिक राजधानी है उसमें मामला जो चल रहा है, उससे ये कहा जा रहा है कि मुंबई की लॉ एंड ऑर्डर खराब है। देखिए, राज्य के मुख्यमंत्री स्वयं गृह मंत्री हैं। 14 से लेकर 19 तक उन्होंने मुख्यमंत्री और गृह मंत्री का भी पदभार स्वीकारा था। वो बड़े अच्छे एडमिनिस्ट्रेटर हैं, उनको नेतृत्व में राज्य की लॉ एंड ऑर्डर अच्छे रखने के लिए वो तो कोशिश करते हैं। राज्य के पुलिस दल जैसे कि स्कॉटलैंड यार्ड के तरफ के उनका दर्जा है, वो भी अपनी तरफ से इसके सब के बारे में उनका तपास जारी है। आने वाले चुनाव के लिए छत्रपति संभाजी नगर में हमने ये शिविर नियोजित किया था, जब पार्टी की तरफ से, खासतौर पर फंडल ऑर्गन्स की तरफ से और ज़्यादा इनके शामिल होने के लिए प्रतिनिधियों का बाढ़ किया जाए, ऐसी विनती आ गई। मैं स्वयं राष्ट्रीय अध्यक्ष के साथ, मैंने दादा के साथ चर्चा की। वहाँ आखिर के दिनों में उतनी व्यवस्था नहीं हो सकती थी, इसके लिए हमने शिरडी का निश्चित किया। हमारे यहाँ के विधायक आशुतोष कायल जी हो, मेरे यहाँ के जिला अध्यक्ष, प्रदेश के पदाधिकारी हो, प्रदेश के भी मेरे सारे पदाधिकारी इस आयोजन के बारे में व्यस्त थे, इसके लिए हमने शिरडी का नियोजन किया। लेकिन अपोजिशन कह रही है कि संभाजी नगर में होने वाला था, लेकिन मराठवाड़ा में जो भी भीड़ में मामला चल रहा है उस वजह से डर गए, या फिर एज अ कॉपी कैट बीजेपी का अधिवेशन यहाँ पे हुआ था इसलिए शिरडी में कर रहे हैं। इस चीज को आप कैसे आंसर? राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी किसी की कॉपी कैट है ही नहीं। हम अपनी विचारधारों से आगे चलते हैं, लेकिन हम इंडिया में शामिल है। वी आर द पार्ट ऑफ इंडिया एंड वी विल रिमेन एज अ पार्ट ऑफ इंडिया, नॉट ओनली फॉर द पावर but as an ideology also we are there, but keeping our own ideology intact, that is one thing. अपोजिशन क्या बोलते हैं क्या नहीं, उसके बारे में ज़्यादा मैं टिप्पणी नहीं करना चाहता हूँ, क्योंकि मुझे पार्टी और मजबूत करनी है, विचारों के साथ मजबूत करनी है, लोगों के साथ और जुड़ाने के लिए हम सब कोशिश करने वाले हैं। परली बिल के घटना पे देखते धनंजय मुंडे की राजीनामे की मांग जोर से हो रही है, कैसे देखते हैं? देखिए, मैंने शुरू से बयान दिया है कि भीड़ की घटना के बारे में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की भूमिका स्पष्ट है। इसकी जांच होनी चाहिए, जो कुछ इसमें है उनके ऊपर सख्त कार्रवाई होनी चाहिए। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की भूमिका है। अहिल्यानगर में सिद्धटेक जो तीर्थ क्षेत्र है, वहाँ एक प्रार्थना स्थल तोड़ा गया, उसमें विधायक शामिल थे। क्या विधायक का कानून पे या सरकार पे विश्वास नहीं है? आप जनता के सामने क्या रास्ता दिखा रहे हैं? इसके बारे में मालूम नहीं है, क्योंकि मैं अभी दिल्ली से आया हूँ। मालूमात लेने के बाद मैं उसके बारे में बयान दूँगा। क्या लगता है, कोई भी विधायक हो? मुझे इसके बारे में कुछ मालूम नहीं है, मालूमात देखकर मैं इसके बारे में जरूर टिप्पणी करूँगा। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।